नमस्कार. आज आपण फसलेले तिळाचे लाडू पाहणार आहोत. तुम्ही म्हणत असाल असं का म्हणते? तर मी YouTubeवर छोटा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला आणि त्याच्यातून हे तिळाचे लाडू बनवलेले. पण अक्षरशः तिळाचे लाडू बनवल्यानंतर ते पूर्णपणे फसले कारण त्याचे लाडू तयार झालेच नाही. आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही पण असं जर छोटा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ पाहून जर तुम्ही हे तिळाचे लाडू बनवणार असलात, तर हे लाडू बिलकुल बनवू नका. मी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या ह्या YouTubeवर दाखवत आहे. कारण जसे मी लाडू बनवले तसा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हे लाडू बनवून कोणी फसायला नको म्हणून मी हा छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी इथे सर्व साहित्य घेऊन हे लाडू बनवायला सुरुवात केली. म्हणजे 1 वाटी तीळ घेतलेले. मी इथे बिन पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. तीळ छान खमंग असे खरपूस भाजून घेतल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून घेतले. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण ते ताटामध्ये काढून त्याची सालं काढून घेणार आहोत. तर इथे आता शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत. तर थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत. हे प्रमाण त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी तीळ असेल, अर्धी वाटी शेंगदाणे असतील तर त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ हे आपण आता एका कढईमध्ये पाण्याचा वापर करून ही 7 ते 8 मिनटं आपण गूळ छान वितळून घेणार आहोत. तोपर्यंत इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत, ते खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. दरवर्षी मी पाकातले लाडू बनवते. यावेळेला मला YouTubeवरचा शॉर्ट व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे मी बोलली की झटपट लाडू तयार होतील. तर आपण त्याप्रमाणे लाडू बनवायला घेऊया. पण लाडू काही झालेच नाही. इथे आता शेंगदाण्याचा कूट तयार करून झालेला आहे. इथे आता शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. तो आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे शेंगदाण्याचं कूट काढून झाल्यानंतर आपण जे तीळ थंड करून झालेले आहेत, भाजून घेतलेले तीळ थंड करून एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तोपर्यंत इथे आता पाहू शकता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि गूळ छान वितळलेला आहे. गूळ वितळताना आपण त्याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा न वापरता हे गूळ फक्त पाण्याच्या म्हणजे कढईमध्ये पाणी ठेवलं आणि वाफेवरच आपण ते गूळ आहे ते पूर्णपणे वितळून घेतलेलं आहे. आता YouTubeवर शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांनी गुळाचं प्रमाण सांगितलेलं, पण गूळ कोणतं वापरलेलं ते सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे मी साध्या गुळाचा वापर केलेला. तर इथे आपण साधं गूळ 1 वाटी घेतलेलं ते वितळून घेतल्यानंतर त्यांनी सारणामध्ये हे गूळ ओतून घेतलेलं. त्याचप्रमाणे मी सुद्धा इथे सारणामध्ये म्हणजेच तीळ आणि शेंगदाण्यामध्ये हे पातळ करून घेतलेलं गूळ आपण ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता गूळ व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करणार आहोत. वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा वापर करून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा साजूक तुपाचा वापर करायचा आहे. म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. साजूक तूप आपण इथे मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. इथे आता साजूक तूप आपण मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि इथे मी आता लाडू वळायला घेतलेले आहेत. तर इथे पाहू शकता पहिलाच लाडू वळायला घेतला आणि तो बिलकुल वळता आला नाही. म्हणजे पूर्णपणे लाडू फसले गेले. त्याच्यामुळे हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे हे साहित्य कोणाचं खराब व्हायला नको म्हणून मी हा एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. जेमतेम कसा तरी मी पहिला लाडू बनवला, पण खरं सांगते अगदी म्हणजे लाडू वळता येतच नव्हता. तर जेमतेम मी हा एक लाडू वळला. त्याच्यानंतर हे सारण तसंच ठेवून दिलं. हे सारण ठेवून मी थोडासा विचार केला. त्यानंतर माझ्याकडे चिक्कीचं गूळ होतं, ते मी अर्धी वाटी चिक्कीचं गूळ आणि थोडेसे तीळ भाजले म्हणजे पाव वाटी तीळ भाजून शेंगदाणे थोडे भाजले आणि ह्या मिश्रणामध्ये पुन्हा एकदा मिक्स केले आणि परत त्याच मिश्रणाचे मी लाडू वळण्याचा प्रयत्न केला. तर इथे मी अर्धी वाटी चिक्कीच्या गुळाचा वापर केला. म्हणजे प्रोसेस मी तीच केली. पाण्यावर हे गूळ आहे ते वितळलं, अर्धी वाटी चिक्कीचं गूळ आणि नंतर त्या मिश्रणामध्ये पातळ करून घेतलेलं चिक्कीचं गूळ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून त्याचे लाडू वळले. इथे आता आपण हे चिक्कीचं गूळ पातळ करून घेतलेलं आहे ते आपण आता मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आता इथे मला हे सारण फुकट घालवायचं नव्हतं म्हणून मी इथे अर्धी वाटी चिक्कीच्या गुळाचा वापर केलेला. लाडू थोडेसे गोड झाले पण त्याला पर्याय नव्हता कारण मला हे सारण फुकट घालवायचं नव्हतं म्हणून मी इथे चिक्कीच्या गुळाचा वापर केलेला. इथे आता गूळ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर कसे बसे मी हे लाडू वळले.
कारण इथे आपण चिक्कीचं गूळ वापरलेलं, चिक्कीचं गूळ थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे मला हे थोडेफार लाडू वळता आले. चिक्कीचं गूळ आता व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर इथे लाडू वळायला घेतले, तर बऱ्यापैकी लाडू वळता आले आणि इथे पाहू शकता सर्व लाडू व्यवस्थित असे तयार करून झालेले आहेत. पण अगदी खरं सांगते, तिळाचे लाडू बनवताना तुम्ही तिळाचा पाक करा किंवा मग तीळ बारीक करून घ्या, तर तुमचे लाडू बिलकुल फसणार नाही. कारण इथे साधं गूळ जर वापरलं तर बिलकुल हे लाडू आहेत ते बिलकुल वळता येत नाही. इथे जर चिक्कीचं गूळ वापरलं तर नक्की लाडू बऱ्यापैकी होतील. तर इथे आता चिक्कीचं गूळ वापरून आपण बऱ्यापैकी थोडेफार हे लाडू तयार करून झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर अशा पद्धतीने झटपट लाडू बनवण्यासाठी आपण घेतो, पण ते फसले जातात. यासाठी हा मी एक छोटा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.